नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 2019 नंतरच्या राज्यातल्या राजकीय घडामोडीनंतर राजकीय पक्षांची संख्या राज्यात प्रचंड वाढली आणि त्यांची गणितही चांगलीच बदलली आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या पक्षाची ताकद नेमकी किती आहे, कुठल्या भागात आहे, हे जाणून घेण्यासाठी राज्यातल्या सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही या सगळ्या राजकीय पक्षांसाठी मोठी संधी आहे. त्याचं कारण असं आहे की 2019 नंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या, म्हणजे लोकसभेच्या झाल्या, विधानसभेच्या झाल्या, त्या सगळ्या निवडणुकांमध्ये हे सगळे पक्ष युत्या आणि आघाड्यांचा भाग होते. म्हणून प्रत्येकाची ताकद काय ते कुणालाच कळलं नव्हतं. पण सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राजकीय पक्षांसाठी कधी नव्हे त्या इतक्या महत्त्वाच्या झाल्यात, त्या या आणखी एका कारणासाठी. राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकांसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आजच्या शेवटच्या दिवसाची तयारी म्हणजे युत्या आघाड्या होता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म कुणाला द्यायचे यातच नेते गुंतलेले होते. एकीकडे या सगळ्या घडामोडी होत असताना तिकडे राज्याचं सामान्य प्रशासन विभाग एक अध्यादेश काढण्यात मग्न होतं. हा अध्यादेश कशाचा होता? तर हा अध्यादेश होता बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदाचा आणि समिती सदस्यांच्या नियुक्तीचा. राज्य सरकारनं काढलेल्या या अध्यादेशामध्ये बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरेंनाही सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. पण आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यामध्ये फारसं स्थान देण्यात आलेलं नाहीये. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिन फक्त काही तासांवर असताना देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं हा अध्यादेश काढला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या पक्षाला या समितीमधून दूर ठेवलं. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न केलाय का? उद्धव ठाकरेंना दिलेलं हे पद फडणवीसांना फायदा करून देणार का? असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थितही होत आहेत आणि त्यावर आज दिवसभर चर्चाही होते. याच प्रश्नांवर बोलायचंय, पण त्या अगोदर पाहूयात या संदर्भातला एक विस्तृत रिपोर्ट. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टीची मागणी करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्का दिलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जाहीर होताच ऐन महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी राजकीय खेळी केल्याची चर्चा आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला. हिंदुत्व हे गर्वाने सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी लोकांची वृत्ती तयार केली आणि निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांकरता ते अत्यंत श्रद्धेय आहेत आणि त्यांचे जे प्रखर विचार आहेत त्या विचारांवरच आम्ही देखील सातत्याने चालत राहू. मुंबईच्या दादर मधल्या जुन्या महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभं केलं जाते. याच बाबत सरकारनं 15 नोव्हेंबरला एक अधिसूचना प्रकाशित केली. 2016 मध्ये जेव्हा या स्मारक समितीची स्थापना झाली तेव्हा उद्धव ठाकरे समितीचे अध्यक्ष होते. 2019 मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर ठाकरेंनी या पदाचा राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरेंची मागणी होती की या समितीवर शिंदेंचा कुणीही प्रतिनिधी नको. पण मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टाई केली आणि शिशिर शिंदे यांनी जी सामंजस्याची भूमिका घेतली त्यामुळेच या वादावर पडदा पडल्याची चर्चा आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं काढलेल्या परिपत्रकानुसार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुभाष देसाई यांची सचिव म्हणून, आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून, तर पराग आळवणी आणि शिशिर शिंदे यांचीही सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2022 मध्ये राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर जवळपास 2 वर्षांपासून ही नियुक्ती प्रलंबित होती. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना या समितीमधून हटवण्याची मागणी केली होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी जवळपास फेटाळूनच लावली आणि थेट मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांची पुन्हा या पदावर नियुक्ती तर केलीच, वर आदित्य ठाकरेंचीही सदस्यपदी वर्णी लावली आहे. विशेष म्हणजे या समितीमध्ये उद्धव ठाकरे, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असेल, तर पराग आळवणी आणि शिशिर शिंदे यांची नियुक्ती ही फक्त पुढच्या 3 वर्षांसाठी असेल. त्यामुळं फडणवीसांकडून एकाच दगडात 2 पक्षी मारल्याचं बोललं जातंय. याशिवाय मुख्य सचिव, नगरविकास आणि विधी विभागाचे प्रधान सचिव, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त हे या समितीवर पदसिद्ध सदस्य असतील. आणखी 2 सदस्यांची नियुक्ती मात्र अजूनही बाकी आहे. त्यामुळं महानगरपालिका निवडणुकांच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेऊन एक मोठी राजकीय खेळी खेळल्याचं बोललं जातंय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. यातून अनेक राजकीय चर्चा सुरू झाल्यात आणि राजकीय प्रश्नही निर्माण झालेत. त्याचबद्दल बोलायचं आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी. सुनीलजी नमस्कार. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्या सोबत आहेत. अरुणजी नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. राजकीय विश्लेषक विकास वैद्य सर आपल्या सोबत आहेत. वैद्य सर नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. बर. आणि राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रवीण सर आपलंही स्वागत. नमस्कार. प्रवीण सर, आज तुमच्यापासून सुरुवात करूयात. आज सकाळपासून याच्याबद्दलची चर्चा तर खूप आहे. म्हणजे खरं तर 15 तारखेला अध्यादेश काढला होता, कालपासून याच्या बातम्या सुरू झाल्या, आजपासून चर्चा जरा जास्त झाल्या. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनासाठी फक्त काही तास शिल्लक असताना जर हा अध्यादेश काढला जात असेल, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जात असेल आणि त्यामध्ये शिवसेनेचा एकही सदस्य नसेल, म्हणजे खरं म्हणायचं तर शिवसेनेचा तसा कुणी आमदार याच्यामध्ये नाहीये. शिशिर शिंदे आहेत, पण ते अगदी शिवसेनेचे कट्टर म्हणण्यापेक्षा दोन्ही पक्षांना सहमतीचा असेल असं सदस्य आपण म्हणू शकतो. यामागे काय नेमकी गणित आहेत? सरळ आहे. आगामी निवडणुका ज्या महानगरपालिकेच्या येत आहेत, मुंबईमध्ये प्रामुख्यानं ध्रुवीकरण आहे 2 गटांमध्ये. एक तर मराठी मतं आणि अमराठी मतं. ओके. ही मराठी मतं जी आहेत, आता भारतीय जनता पक्षाला मिळवण्यासाठी खूपच खटपटी कराव्या लागतात. कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे मराठी मतांचा जास्त एक गट जो आहे तो ह्या उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्याकडे असेल. या पार्श्वभूमीवर जर हा जो गट जो आहे, प्रामुख्याने शिवसेनेला मानणारा, बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारा, यांना जर आपलंसं करायचं असेल तर अशा समितीचा जर काही फायदा घेता आला तर तो भारतीय जनता पक्षाला अपेक्षित होता, आवश्यक होता. आणि मग ह्या जर समितीवरती उद्धव ठाकरेंना जर घेतलं तर बाळासाहेबांना मानणारा पण शिवसेनेकडे नसणारा जो गट जो आहे तो आपल्याकडे अरुष्ट होऊन जाईल, आपल्याकडे येईल, आपल्याला त्यांची मतं मिळतील, आपल्याला त्यांची मदत होईल, अशी साधारण अपेक्षा भारतीय जनता पक्षाची गेल्या काही दिवसांपासून होती. ओके. याला निमित्त भारतीय जनता पक्षाला मिळत नव्हतं. ते निमित्त म्हणजे आजचं हे बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक जे आहे, हे स्मृती दिनाचं निमित्त त्यांना मिळालं. आणि या स्मृती दिनाच्या निमित्तानं आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या कारणांसाठी जर हे पद उद्धव ठाकरेंना जर दिलं तर त्याच्यातून आपल्याला काही लॉसेस होत नाही, उलट झाले तर फायदाच होईल, हे भारतीय जनता पक्षाला चांगलं ठाऊक होतं. 2 इंडिकेशन्स त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत. एक तर मराठी मतं जर मिळाली तर आपल्याला तो जर भारतीय जनता पक्षाला फायदाच आहे. दुसऱ्या बाजूला मुंबई आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातला दुरावा सातत्याने वाढतोय. आणि हा जर वाढता दुराव्यामध्ये जर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला इंडिकेट करायचं असेल की तुमच्यापासून आमचं काही अडत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाने सुरू केलाय. ठाण्यामध्ये तर या 2 गटांमध्ये इतकी हाणामारी आहे, केवळ ते फक्त रस्त्यावर येऊन दिसत नाही, पण अंतर्गत गटामध्ये इतके ताणलेले संबंध आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षावर बसायचं नाही, असा पण
शिवसेनेच्या तिथल्या नेत्यांनी केलेलं आहे. हम्म, हम्म. मग ते विजय नाहटा असो, विजय चौगुले असो किंवा तिकडे मस्के असो, या सगळ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी प्रचंड दुरावा निर्माण झालाय. हम्म. आणि हा दुरावा जर तुम्हाला जर तसाच ठेवायचा असेल तर हा. आम्हाला आमचं तुमच्यापासून काही अडत नाही. हे भारतीय जनता पक्षाला सांगायचं होतं. या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी ती संधी घेतली असं मला वाटतं. ओके, विकास वैद्य सर, या सगळ्या मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात का? म्हणजे एकनाथ शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न यातनं झालेला आहे का या अध्यादेशाच्या निमित्तानं? नाही, मी याच्यामध्ये शह देण्याचा प्रयत्न झाला आहे किंवा काय आहे, हा एक भाग मला वाटतं तो राजकीय असू शकतो. पण यापेक्षा सर्वात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं, जो प्रवीणजींनी पण मांडला, मी थोडासा वेगळ्या अँगलनी त्याला मांडू इच्छितो. याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंवर प्रचंड श्रद्धा असणारे खूप मोठ्या संख्येमध्ये लोक मुंबईमध्ये आहेत आणि त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे, तर याला जर अध्यक्ष केलं आणि जे काही मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेना, उभाटा आणि भाजपमध्ये जे काही मतभेद झालेले आहेत, तर याला थोडंसं लो डाऊन करण्यासाठी उद्धव ठाकरेंना जर अध्यक्ष केलं तर बऱ्यापैकी ती मतं आपल्याकडे वळवता येतील. आणि हा एक विरोध करताना, म्हणजे शिवसेनेला जर विरोध करायचा असेल भाजपला, तर थोडंसं त्याच्यामध्ये त्याची धार ती कमी होण्याला मदत होऊ शकते, असा एक याच्यामध्ये होरा असू शकतो. आणि याच्यातला आता सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की मागच्या एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की त्यांना म्हटलं की तुमचं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाशी चांगलं जमतं. तर त्यावेळेस त्यांनी असं एक त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी म्हटलं होतं की अजित पवार हे बऱ्यापैकी मॅच्युअर्ड आहे आणि मी त्यांच्यासोबत जास्त कम्फर्टेबल आहे, तर शिंदेशी पण माझं चांगलं आहे. इमोशनल आहे, करेक्ट. तर तो बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल मधल्या काही काळामध्ये की देवेंद्र फडणवीसांच्या रिॲक्शनवर अचानक शिंदे रुसून बसतात किंवा त्यांची तशी रिॲक्शन दिसते. तर हा जो भाग याच्यामध्ये आहे, तर मला याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग जो वाटतो तो उद्धव ठाकरेंची थोडीशी धार कमी करण्यासाठी हा निर्णय त्यांनी घेतला. आणि जसं प्रवीणजी म्हणाले की बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून त्यांनी ही एक वेगळी खेळी खेळलेली आहे. आणि देवेंद्र फडणवीस यासाठी प्रसिद्ध आहेत की त्यांना नेहमीच एक धूर्त राजकारणी असं म्हटलं जातं. ते बरोबर आहे ना सर? म्हणजे असं आहे की उद्धव ठाकरेंना तुम्ही आमची नियुक्ती का केलीत असं म्हणता येणार नाही, एकनाथ शिंदेंना तुम्ही त्यांची नियुक्ती का केलीत असं जाहीरपणे म्हणता येणार नाही, आणि देवेंद्र फडणवीसांना हे सांगता येईल की बघा आमच्या सरकारनं कसं बाळासाहेबांच्या कुटुंबालाच त्या स्मारकाच्या अध्यक्षपदाचा निर्णय घेतला. म्हणजे सगळीकडनं विनविनच आहे ना. एक्झॅक्टली, असं मला वाटतं. बर, चला सुनील मोदी सर, बोला. आता या निर्णयाचा काय तुम्हाला पाठिंबा देण्याशिवाय तर काय पर्याय नाहीये ना, की तुम्हाला हवा होता तो निर्णय तुम्ही करवून घेतलात की त्यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दिलात? नेमकं काय झालंय पडद्यामागे? कविताजी, एक मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो या स्मारकाचा. जेव्हा ही स्मारकाची संकल्पना आली समोर, तेव्हा प्रामुख्याने उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांनी त्या संकल्पनेमध्ये अधिक काम केलं आणि एक संकल्पना तयार केली आणि त्याचं सादरीकरण त्यावेळच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे दिलं गेलं. म्हणजे हे स्मारक कसं व्हावं याचे बारीक सारीक खुणा या उद्धव ठाकरे साहेबांच्या मनात होत्या, ते त्यांनी कागदावर उतरवल्या आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे. मला असं वाटतं की हा विषय थोडा राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या खानाखुणा, त्यांचे विचार, त्यांची प्रतिकृती हे जेवढं उद्धव ठाकरे साहेबांना माहिती पडेल तेवढं अन्य सदस्यांना पडणार नाही, हा एक महत्वाचा मुद्दा. मी शुअर नाही आहे, मी आत्ता पण जरा लगेच विषय आत्ता कळल्यावर मी फाईल शोधायचा प्रयत्न केला, पण मी शुअर नाही आहे, म्हणजे मी हे सांगतोय ते
ती जी घटना बनलेली आहे, जी महाराष्ट्र शासनाने न्यास तयार करण्यासाठी, जे ट्रस्ट स्थापन करण्यासाठी जी घटना बनलेली आहे, त्या घटनेमध्ये एक क्लॉज असा आहे की यामध्ये उद्धव ठाकरे साहेब सांगतील ते असे 3 सदस्य घेण्यात यावे, ते किंवा ते सांगतील ते 3 सदस्य, असा त्याच्यामध्ये तो क्लॉज आहे अशी माझी माहिती आहे. माझ्या समोर कागद नाही, पण ही वस्तुस्थिती आपण चेक करूया, पण ही आहे असं माझं मत आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना 3 उद्धव ठाकरे साहेबांच्या विचाराची माणसं घ्यावीच लागली असं माझं मत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा की त्यांनी शिंदे सेनेच्या आमदारांना घेतलं का नाही. आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे माहित आहे की शिंदे सेनेचं आणि उद्धव ठाकरे सेनेचं अजिबात पटत नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये एकवाक्यता निर्माण होत नाही. त्यांचे रामदास कदम वेगळे काहीतरी बोलतात, ते राणेंचा मुलगा काहीतरी बोलत असतो, शिवसेनेत येतो. अनेक शिंदे गटाचे लोक डायरेक्ट टीका हे उद्धव ठाकरेंच्यावर करतात आणि आम्ही त्यांच्यावर डायरेक्ट टीका करतो. भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये फार टीका करायला, एक शेलार बिलार जर मुंबईचा विषय सोडला तर फार कोणी भारतीय जनता पार्टीचे लोक उद्धव ठाकरेंच्यावर डायरेक्ट टीका करत नाही. हे गेले 1-2 वर्षातलं चित्र आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून माझं तुम्ही काढून बघा, तुम्ही करा, देवेंद्र फडणवीस जशी टीका करतात त्याच्या मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे टीका करतात आणि ते आम्ही समजू शकतो, कारण त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडले, त्यामुळे ते टीका करणार आणि आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टीका करणार. मला असं वाटतं की स्मारक व्हावं, चांगल्या पद्धतीने व्हावं, ते एक राजकीय अड्डा किंवा राजकीय व्यासपीठ होऊ नये हा देवेंद्र फडणवीसांचा उद्देश असेल आणि म्हणून पण टीका तुम्ही म्हणताय करत नाही, तेव्हा इन जनरल म्हणताय की फक्त या स्मारकाच्या मुद्द्या बाबतीत म्हणताय, म्हणजे भाजप तुमच्यावर टीका करत नाही? मी असं सांगतो आपल्याला 2 गोष्टी. स्मारकाच्या बाबतीमध्ये तर भारतीय जनता पार्टीनं कधीच टीका नाही केली. ती जास्त करून टीका केली एकनाथ शिंदेच्या माणसाने केली. इन जनरल 80-90 टीका करण्यामध्ये जास्त एकनाथ शिंदे इन पॉलिटिक्स मध्ये असतात आणि आमच्याकडे थोडासा कमी रोल, किंवा टीका करण्याची जी भाषाशैली आहे ती भारतीय जनता पार्टीची जरा सौम्य असते, एकनाथ शिंदेची अधिक असते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते स्मारक राजकीय अड्डा होऊ नये हा त्यातला महत्वाचा मुद्दा असावा आणि म्हणून त्यांनी म्हणलं. सर बघताय ना, म्हणजे भाजप आमच्यावर टीका करताना भाषा सॉफ्ट वापरते, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सांगते. केव्हा जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत तेव्हा. कविताजी, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त अनालिसिस करू शकाल, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही अनालिसिस करू शकाल. नाही, पण ते माझं काम नाहीये ना. माझं काम काय आहे? माझं काम आता तुम्हाला प्रश्न विचारणे तेवढंच मी करणार. मी अनालिसिसच्या फंदात पडणार नाही, नाहीतर मग मला तिकडच्या खुर्च्यांमध्ये त्या खिडक्यांमध्ये येऊन बसावं लागेल. अरुण सावंतजी, आता प्रश्न असा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्या समितीचा अध्यक्ष तर बनवला, जेव्हापासून तुम्ही या पक्षामधनं बाहेर पडलात शिवसेना आणि त्याच्यानंतरच्या ज्या सगळ्या घडामोडी झाल्यात तेव्हापासून एक वाक्य प्रामुख्यानं एकनाथ शिंदेची शिवसेना सांगत आलेली आहे. ते वाक्य असं आहे की आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत. जर तुम्हीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार असाल तर त्याच बाळासाहेब ठाकरे यांचं एकमेव राष्ट्रीय स्मारक बनत असताना आणि तुम्ही सत्तेमध्ये असताना त्यामध्ये तुमचा सहभाग कसा नाही? हाँ डॉक्टर कविताजी, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्तच मी असं म्हणेन किंवा आमचा पक्ष असं समजतो की हे जे काही केलं गेलं आहे ते बाळासाहेबांना एक श्रद्धांजली म्हणून ही भेट त्यांनी त्यांच्या परिवाराला दिलेली आहे आणि उद्धव ठाकरेजी यांना त्या समितीचं अध्यक्षपद दिलं गेलंय, कारण त्यांच्या घरातल्याच व्यक्तीला जर हे अध्यक्षपद दिलं गेलं तर तो योग्य न्याय ठरेल आणि बाळासाहेबांना ते आवडेल, ही त्याच्या मागची भावना आहे. आपण सर्वांनी आपापले विचार मांडले, 2 आपले जे काही राजकीय विश्लेषक आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या मनातील गोष्टी मांडल्या, परंतु ज्याप्रमाणे आपण म्हणालात की भारतीय जनता पार्टीने एका दगडात 2 पक्षी मारले आहेत किंवा राजकीय खेळी खेळलेली, तर असं काही नाहीये कविताजी. या महाराष्ट्राची जनता अतिशय सुसंस्कृत आणि हुशार आहे. ती दूधखोळी मुळीच नाही की भारतीय जनता पार्टीने म्हणा किंवा या सरकारमध्ये महायुती सरकारच्या 3 पक्षांनी मिळून
उद्धव ठाकरेजी यांना अध्यक्षपद दिलं म्हणजे आता जनमत बदलेल, तर असं मुळीच होणार नाही. जनता हुशार आहे. जनता या राज्यातील जनता या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये म्हणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये म्हणा, जर मतदान करत असेल तर ती विकासाला आणि कामाला बघून मतदान करणार आहे. उद्धव ठाकरेजी आणि त्यांच्या पुत्राला किंवा आणखीन एका व्यक्तीला या समितीवर घेतलं, चला आता आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करूया, असं मुळीच होत नसतं. एवढा हा क्षुल्लक गोष्ट नाही ती. मतदारांना आपण एवढं हे समजू शकत नाही की ते आता यांना मतदान करणार. माझा स्पष्टपणे म्हणणं आहे की हा मोठेपणा दाखवलेला आहे महायुती सरकारने म्हणा किंवा फडणवीस साहेबांनी किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी. हे ठरवलेलं आहे की त्यांनी त्यांच्या पुत्राला अध्यक्षपद दिलेलं आहे या संस्थेचं, कारण त्यांच्या घरातील व्यक्तीला तो मान मिळालाच पाहिजे होता आणि तो आज दिला गेले. आपण ज्याप्रमाणे आपापल्या मनातल्या गोष्टी सांगितल्या त्या मला तरी मान्य नाहीयेत आणि या महाराष्ट्रातली किंवा मुंबईतली जनता तर ते मुळीच मान्य करणार नाही. परंतु जे झालंय ते अतिशय उत्तम झालेलं आहे. आणि उद्धव ठाकरेजी जर असं म्हणत असतील की बाहेरच्या लोकांना या कमिटीत घेतलं नाही पाहिजे, आमच्याच पक्षाच्या घेतलं पाहिजे, तर माझं त्याच्यावरती स्पष्टपणे हे म्हणणं आहे की ज्याप्रमाणे आपण गेली 2-3 वर्ष जी बोंबाबोंब करत होता की सरकारमधील खास करून भारतीय जनता पार्टी पक्ष हा विरोधकांना संपविण्याचं षडयंत्र करत आहे, मग तुम्हाला जर आता विरोधी पक्षातील एखादा मनुष्य त्याच्यात आला तर त्यात गैर काय आहे ना. सर्वांनी मिळून. फक्त प्रश्न तो नाहीये अरुण सावंतजी. प्रश्न असा आहे की हे सगळं सरकारी आहे ना, हे काही खासगी नाहीये. हे सगळं बाळासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी आहे. ते जर उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिकरित्या केलं असतं तर हा प्रश्न कुणीच विचारण्याचा उपस्थित करण्याचा प्रश्न नव्हता. हे सरकारी आहे, या नियुक्त्या सरकारी आहेत आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित होतो की ज्या बाळासाहेबांचे विचार हे तुम्ही शिरसावद्य मानता, ज्या बाळासाहेबांच्या प्रतिमा समोर ठेवून तुमचं सगळं राजकारण करतं, मग तुम्हाला असं वाटत नाही का की त्या समितीमध्ये बाळासाहेबांच्या आठवणी जिथं जपल्या जाणार आहेत तिथं आपलाही सहभाग असायला हवा? काही गरजेचं नाही कविताजी की या कमिटीवरती, जी कमिटी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राटांच्या नावाने त्यांच्या स्मृतीस्थळाचं कामकाज पाहण्यासाठी आपण करत आहोत, भले ती सरकारी असे ना, परंतु त्याच्यामध्ये जर त्यांच्या परिवारातील माणसं जास्त आली आणि आमचे नाही असं कसं म्हणता आपण ना. शिशिर शिंदे हे आमच्या पक्षाचे एक व्यक्ती आम्ही तिथे पाठवलेली सदस्य म्हणून आपण त्यांना का नाकारतात की हे आमचे नाही? पण भाजपने त्यांचा आमदार दिला, तुमच्या पक्षाचा कुणीच आमदार काही गरजेचं नाहीये आमदार असला पाहिजे, खासदार असला पाहिजे. आमचा प्रतिनिधी त्या कमिटीवर आहे हे महत्वाचं आहे. तो कोण आहे या गोष्टीला महत्व नाही. बरं, म्हणजे तुम्हाला काही फार वाईट वाटत नाही की बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय समितीमध्ये आपण, राष्ट्रीय स्मारक समितीमध्ये आपण किंवा आपल्या पक्षाचा आमदार कुणी नाहीये, जेव्हा की उद्धव ठाकरे स्वतः आहेत, आदित्य ठाकरे आमदार म्हणून स्वतः आहेत, भाजपचा आमदार स्वतः आहे? आम्हाला मुळीच या गोष्टीचं वाईट वाटत नाही, कारण त्या गोष्टीमध्ये तेवढं महत्व नाही. कुणीतरी आमच्या पक्षातील एक चांगला व्यक्ती जो हिंदुत्वाला मानतो, जो बाळासाहेबांना मानतो, असा व्यक्ती तिथे देखरेख करण्यासाठी आणि उद्धव ठाकरेजी यांच्या परिवाराला मदत करण्यासाठी सरकारमार्फत या कमिटीमध्ये ठेवलेलं आहे हे महत्वाचं आहे. पण तुम्हाला असं का वाटलं मगाशी तुम्ही बोलताना म्हणालात की उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच पक्षातले लोक हवे होते याच्यामध्ये म्हणून? काय म्हणालात तुम्ही? मगाशी बोलताना म्हणालात उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच पक्षातले लोक याच्यामध्ये हवे होते, अशी त्यांची अट होती किंवा अशी त्यांची इच्छा होती म्हणून. उद्धव ठाकरे यांनी अनेकदा ते बोलून दाखवलेलं आहे की बाहेरच्या पक्षातील माणसं या कमिटीवर आपण देऊ नका, आमच्याच पक्षातील असू देत. कारण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट यांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जे काही स्मृतीस्थळ बनते राष्ट्रीय दर्जाचं, त्याच्यात शिवसेना एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली जी आहे त्यातील कोणीही नाही पाहिजे, तर असं चालत नाही ना. ही सरकारी कमिटी आहे, सरकारला जे योग्य वाटतं ते सरकार करत असतं. देवेंद्र फडणवीसांनी पुरवला ना, असं म्हणायला हवं ना. हट्ट वगैरे नाहीये. सरकारने स्वतःच्या मनाचा एक मोठेपणा दाखवलेला आहे की त्यांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवाराचं जास्त मेंबरशिप तिथे दिलेली आहे, जेणेकरून आपण उत्तमरित्या या समितीचा कारभार पहा. कारण हे एक राष्ट्रीय स्मारक बनत आहे, त्याच्यामध्ये आपण जो सहयोग द्याल तो अतिशय मोलाचा असेल इतरांपेक्षा, हे त्याच्या मागचं एक गणित आहे, बाकी काही नाही. बर, ठीक आहे, बोला बोला मोदी सर बोला. नाही,
कविताजी थोडंसं मी विषय तुम्हाला, फक्त माझ्याच कागद नाहीये, मी तो कागद देते, पण मी तुम्हाला याच्यावर एक पीआय झाली होती, जनहित याचिका. त्यावेळी ट्रस्ट झाला ना, त्यावेळी मुंबईमध्ये झाली होती. त्या जनहित याचिकेमधले जे पॉइंट्स होते ना, ते मला पूर्ण आठवतात. ते असेच होते की हे सरकारी ट्रस्ट असताना उद्धव ठाकरे यांच्या बरोबर डिस्कस करून ते सांगतील ते अध्यक्ष आणि 3 सदस्य, हे तुम्ही क्लॉज का घातला, असा त्यातला विषय होता. पण त्यावेळी सरकारनं जे म्हणणं दिलं आणि कोर्टाने म्हणणं दिलं की हे एका संकल्पनेतून तयार होत आहे आणि उद्धव ठाकरे त्यांचे वारस आहेत, त्यामुळे ती संकल्पना नीट मांडतील, नीट योजना करतील आणि म्हणून त्यांच्या कन्सर्ननी हे करावं. म्हणून माझं असं मत आहे की ते कन्सर्न्स विथ द अग्रीमेंट याच्यातून ते झालेलं आहे. हे काय भारतीय जनता पार्टीने आमच्यावर मेहरबानगी केलेली नाही, असं माझं मत आहे. फक्त मी कागद आता तुम्हाला दाखवू शकत नाही समोर. कदाचित ते चुकीचं सुद्धा असू शकतं, मला माहिती नाहीये, कारण माझ्याकडे ती घटना नाहीये त्या न्यासाची. माझ्या याच्यावर थोडा अभ्यास आहे म्हणून मी सांगतो. बरोबर आहे तुमचं, पण इव्हन तुम्ही शुअर नाही आहेत ना त्याच्याबद्दल. इव्हन तुम्ही शुअर नाही आहेत त्याच्याबद्दल, कारण उद्धव ठाकरे यांनीच जर सांगायचं असेल अध्यक्ष कोण आणि उद्धव ठाकरे यांनीच जर सांगायचं असेल की 3 मेंबर कोण, तर मग तो GR काढण्याची काही गरजच नाहीये. नाही, तो GR तर काढावाच लागेल ना मॅम. जी नावं गेल्या वेळी उद्धव ठाकरे साहेब नव्हते त्याच्यात, आणि मग जेव्हा उद्धव समितीमध्ये नव्हते, आता परत अध्यक्ष म्हणून आले. हो, त्यामुळे GR तर द कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट बॉडी, याच्यात काही प्रश्न नाही. मुद्दा तोच आहे. सरकारी ट्रस्ट आहे. त्याचं कारण आहे, मी तुम्हाला यासाठी विचारते, कारण तुम्ही पहिलं उत्तर दिलं तेव्हा तुम्ही म्हणालात उद्धव ठाकरे सांगतील ते 3 सदस्य, पण जेव्हा दुसऱ्यांदा तुम्ही बोलायला लागला तेव्हा तुम्ही म्हणालात उद्धव ठाकरे सांगतील तो अध्यक्ष. त्यामुळे अध्यक्षपद आणि सदस्यपद याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे आपण असं करूयात की याच्यावरचं क्लॅरिटी घेऊयात अगोदर आणि मग या मुद्द्यावर बोलूयात. ठीक आहे, चालेल. प्रवीण पुरो सर, एकतर या सगळ्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलाच, पण आता याच्यामध्ये एक प्रश्न असा येतोय की काँग्रेसनं अगदी काही दिवसांपूर्वी सांगितलं की नाही जमणार आम्हाला हे सगळं, आम्ही आपल्या एकला चलोरची त्यांची भूमिका आता जवळपास स्पष्ट झालेली आहे काँग्रेसची. दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे एकत्र दिसतायत, सातत्यानं ते एकत्र येत आहेत, पण आम्ही राजकीय दृष्ट्या एकत्र आलो त्याची घोषणा मात्र ते कुठेही करत नाहीत. आणि तिसरीकडे ही जी घडामोड घडलेली आहे स्मारक समितीच्या निमित्तानं ती आपण बघतोय. या सगळ्याला फक्त योगायोग मानायचा का ऐन निवडणुकांच्या तोंडावर? नाही कविताजी, तुम्ही मगापासून जो प्रश्न करताय या दोन्ही प्रवक्त्यांना की एकनाथ शिंदे यांचा सक्रिय सदस्य या समितीवर का नाही. मोदींनी सांगितलं की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांची पूर्णतः संकल्पना होती, त्यांच्या साऱ्या आयडिया होत्या, कशा पद्धतीने हे आरेखन झालं पाहिजे या संदर्भात त्यांची गाईडलाईन होती. पण आपण एक लक्षात घ्या, त्यावेळेला नगरविकास खात्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदेकडे होती. मंत्री म्हणून ती जबाबदारी ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी पाळली, त्यांनी त्यांचा प्रस्ताव सरकारकडे दिल्यानंतर सरकार पाळतं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची त्याच्यावरती स्वाक्षरी म्हणजे मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये ते निश्चित होतं. म्हणजे हा निर्णय घेताना, हा निर्णय घेण्याची सुरुवात ज्याचा प्राथमिक निर्णय जो आहे तो नगरविकास खात्याने घेतला आणि त्याच्यानंतर ती जी जागा जी आहे शिवाजी पार्कच्या बाजूची, ही जागा ह्या स्मारकाला मिळाली. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याशी हा संबंधित निर्णय होता हे लक्षात घेतल्यानंतर तुम्ही मगापासून जे सांगताय की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधला सक्रिय सदस्य का नव्हता, याच्यामध्ये का नाहीये, साधी गोष्ट आहे. तर निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि एकनाथ शिंदेचा गट जो आहे तो आतापर्यंत आपण पाहतो की बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहे, ही शिवसेना त्यांचीच आहे असा दावा करणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते. आपण पाहता रामदास कदम यांनी मधल्या काळामध्ये केलेले आरोप जे आपण लक्षात घेतले तर ते पूर्णतः बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम दाखवणारे असतील. त्याचा अर्थ असा होता की या स्मारक समितीवर त्यांचा सक्रिय सदस्य असणं हे गरजेचं होतं. ज्या अर्थी मुख्यमंत्र्यांनी त्यांना टाळलंय त्या अर्थी आपण अगदी सहज अगदी कोणाला पण कळेल याच्या पाठीमागचं राजकारण हे लपवण्यासारखं नाही. म्हणजे आता अरुण सावंत जरी सांगत असतील की आम्हाला खूप म्हणजे मोठेपणाची बाब आहे की उद्धव ठाकरे अध्यक्ष झाले, पण तुमचा सक्रिय सदस्य का नाहीये याच्या पाठीमागचं असलेलं राजकारण हे तुम्ही लक्षात घेतलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. उद्धव ठाकरेंचे बाबा आहेत आणि राज ठाकरेंचे काका आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये असलेली एक प्रतिमा, एक हिंदुत्ववादी नेता, हिंदू हृदय सम्राट म्हणून ज्यांना सारा देश प्रचलित आहे, अशा नेत्याचं जेव्हा स्मारक तयार होतं त्यावेळेला ह्या दोन काका म्हणजे पुतण्या आणि त्यांचा मुलगा
एका ठिकाणी एकत्र येत आहेत. नजीकच्या काळामध्ये राजकीय स्थित्यंतर आपण पाहतो, त्याच्यामध्ये हे दोन्ही गट एकत्र येत आहेत. मुंबईमध्ये एक मूठ तयार करतात मतांची, वेगवेगळ्या परिषदांमध्ये वेगवेगळ्या सभांमध्ये हे दोघ जण एकत्र येतात. याच्या पाठीमागे मुंबईमध्ये होत असलेलं जे काही स्थित्यंतर आहे मतांचं, या मतांचं स्थित्यंतर हे सहज पडणारं सत्ताधाऱ्यांना नाहीये. या माध्यमातून जर आपल्याला जर काय त्यांच्यामध्ये जर वेगळं पण करायचं असेल, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना मानणारा पण शिवसेनेमध्ये नसलेला जर कार्यकर्ता जर आपल्याकडे आला, त्यांची मतं जर आपल्याला मिळाली, तर भारतीय जनता पक्ष सहज असं सांगणार आहे का हे आम्ही यांच्यासाठी करतो. एकीकडे असं होत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाला तिथे स्थान न देणं त्यांना इंडिकेट केलेलं आहे, त्यांना दाखवून दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या पातळीवर राहिलं पाहिजे. जर तुम्ही राहत नसाल तर त्याचे परिणाम तुम्ही पाहता का होणं, हे दाखवण्याची ही क्रिया म्हणजे हा सगळा प्रकार आहे. भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत, कविताजी, भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत केलेलं राजकारण तुम्हाला सांगतो. बिहारमध्ये रामविलास पासवान जेव्हा वारले त्यावेळेला चिराग सुटला होता, म्हणजे त्यांचा मुलगा. तेव्हा रामविलासांचे बंधू जे आहेत पारसनाथ, यांच्याकडे सारी शक्ती देण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केला. याच्या पाठीमागे एकच कारण होतं, ते म्हणजे चिरागला दाबणं, त्यांना थांबवणं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पारसनाथ यांचा तेवढा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला नाही. हे लक्षात आल्यानंतर पुन्हा त्यांनी चिरागचं पुनर्वसन केलं आणि आताच्या निवडणुकीमध्ये त्याच्याकडून आपल्याला जे काही मदत करता येईल ते करून घेतली. हाच प्रकार महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या संदर्भात भारतीय जनता पक्ष करतोय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये निर्माण झालेले दुरावा मागाशी सांगितल्याप्रमाणे त्याचे सारे परिणाम दिसतात. बर, मगाशी जो प्रश्न विचारला फक्त त्याचं उत्तर मला मिळालं नाही, त्यामुळे तो प्रश्न मी आता विकास सरांना विचारते. विकास सर, या सगळ्या घटना ज्या घडतायत त्या वेगवेगळ्या पाहता येतील का? म्हणजे एकीकडे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत येण्याचं जवळपास निश्चित करणं, पण त्याची घोषणा न करणं, या सगळ्यामध्ये राज ठाकरेंचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह असणं, कारण तिथे काँग्रेस आहे. काँग्रेसनं हे म्हणणं, कारण काँग्रेसनं आधी बऱ्याच वेळ प्रश्न उपस्थित करून दिले की राज ठाकरेंसोबत ते जाणार की नाही, राज ठाकरेंना आघाडीमध्ये घेणार की नाही यासोबत, आणि मग सांगितलं की नाही आम्हाला हे काही जमत नाही. आणि हे सगळं एकीकडे तिथे गोंधळ सुरू असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी हा अध्यादेश काढणं, याला सगळ्याला गुंफून बघायचं की याला वेगवेगळं बघायचं? नाही, वेगवेगळे आपल्याला बघावं लागेल. पण त्याचा एक दुवा जो आहे, म्हणजे मला फक्त दोन गोष्टी सांगायच्या आहेत की मगाशी जसं अरुण सावंत सरांनी इथे सांगितलं की यात राजकारण नाही, किंवा सुनीलजींनी सांगितलं की हे भारतीय जनता पार्टीने काही उपकार केले नाही, तर मला याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे की असं आहे की यात राजकारण निश्चितपणे आहे. कारण ही नेमणूक काही विदाऊट राजकारण नाही होऊ शकत. बरोबर. आणि दुसरा भाग असा आहे की त्याच्यामध्ये जो क्लॉजचा जो भाग सुनीलजींनी सांगितला, ज्याच्याविषयी ते कन्फर्म नव्हतं त्यांना, पण असा क्लॉज असला जरी आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ती नेमणूक केली, तर एक प्रकारे सरकार जर आहे, सरकार हा निर्णय रोखू पण शकत होतं. टायमिंग माहिती का, आत्ताच काय, मग त्यांनी लांबणीवर टाकलं असतं. लांबणीवर टाकलं त्यांनी. त्याच्यामुळे ते आजच त्यांनी केलं किंवा लगेच केलं, तर त्याला निश्चितपणे एक राजकीय अर्थ आहे. आणि मुंबई जर आपण सगळ्या महापालिकांमध्ये पाहिलं महाराष्ट्रामध्ये, तर मुंबई महापालिकेचं राजकारण हे अत्यंत गुंतागुंतीचं आहे आणि सगळ्यांच्या नजरा मुंबईवर लागल्या आहेत. त्याच्यामुळे जसं काँग्रेसनी स्वतःला वेगळं काढलं कारण त्यांना कुठेतरी धोका वाटला की राज ठाकरे उद्धव ठाकरे आले, तर मला वाटतं ही एक जी स्टेप देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे, तर आपल्याला थोडंसं वेगळं बघावं लागेल. कारण भाजपाने एक वेगळ्या प्रकारची खेळी याच्यामध्ये खेळलेली आहे. निश्चितपणे याच्यामध्ये राजकारण आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने हे खेळलेलं आहे, मला असं वाटतं स्वतःला वैयक्तिक की कदाचित त्यांनी एकनाथ शिंदेंना या संदर्भामध्ये विश्वासात घेतलं असण्याची शक्यता आहे. अजूनपर्यंत कुठून शिंदेची रिॲक्शन आलेली नाहीये, पण त्यांनी विश्वासात घेतलं असावं, कारण ही एक मोठी खेळी आहे. आणि यांनी मगाशी जे मी सांगितलं की एक मोठा वर्ग, चाहता वर्ग जो आहे, की बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राला जर अध्यक्ष केलं त्या स्मारक ट्रस्टच्या,
तर त्याचा एवढा गहजब होणार नाही आणि कदाचित शिवसेना पण याच्यामध्ये लो डाऊन होईल आणि थोडासा जो लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये पण बदल होईल. पण आता त्याच्यामध्ये हा बोला बोला. नाही ठीक आहे. सुनील, आता मुद्दा असा आहे की जेव्हापासून शिवसेना फुटली तेव्हापासून हेच दोन मुद्दे महत्वाचे आहेत की बाळासाहेब कुणाचे, बाळासाहेबांचे विचार कुणाचे. दोन्हीकडनं हे सांगितलं जातंय की आम्हीच वारसदार आहोत, पण एकनाथ शिंदे जे वारंवार सांगतायत की आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत आणि बाळासाहेबांच्या स्मारक समितीमध्ये एकनाथ शिंदेच्या कुठल्याही शिलेदाराचा इन्क्लुडिंग एकनाथ शिंदे समावेश नसणं, हे तुम्हाला एक प्रकारे बुस्टिंग आहे का बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार कोण या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी? नाही, मी कविताजी एक आपल्याला सांगू इच्छितो. नरेंद्र मोदींचं सरकार 2014ला आल्यानंतर साधारणतः 16-17ला एक राष्ट्रीय पुरुषांची एक यादी जाहीर झाली आणि त्या राष्ट्रीय पुरुषांच्या यादीमध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव इन्क्लूड केलं गेलं. मला वाटतं त्यावेळेपासून हा भारतीय जनता पार्टीचा वेल प्लॅन सुरू होता असं माझं मत आहे. कारण फुटल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कुणी लावावा, कोणाचे विचार करावे हे स्वातंत्र्य प्रत्येक पक्षाला आहे. म्हणजे मला आठवतं की मनसेने देखील बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावला होता. हो, कारण त्यांना राष्ट्रीय पुरुष म्हणून घोषित केलेलं आहे. त्यामुळे मला काय वाटतं की बघा, एकनाथ शिंदे जर म्हणत असतील की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेतोय, आम्हीच खरे आहोत वगैरे वगैरे, तसं आम्ही म्हणतोय की उद्धव ठाकरे साहेब हे बाळासाहेब ठाकरेंचेच विचार पुढे नेत आहेत, तेच त्याच्यातले खरे वारसदार आहे हे आम्ही म्हणतोय. पण त्याला लॉजिक काही नाही आहे. मी आपल्याला एक सांगू इच्छितो, यातला एकच राजकारणाच्या पलीकडचा जाऊन एकच मुद्दा आपण सगळ्यांनी पाहावा असं मला वारंवार वाटतं. तो म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतलं ते राष्ट्रीय स्मारक ते व्हावं. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाळासाहेब ठाकरेंच्या की उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतलं? नाही, उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेमधून बाळासाहेब ठाकरेंचं खरंखुरं स्मारक व्यवस्थित व्हावं, ते देश पातळीवर आणि जगाच्या पातळीवर यावं, या उद्देशानेच उद्धव ठाकरेंना या समितीमध्ये घेतलेलं आणि त्यांच्या मनामध्ये संकल्पना आहेत. त्यांनी पूर्वी प्रेझेंटेशनही केलेलं आहे गव्हर्नमेंटकडे आणि या दृष्टिकोनातून पाहावं, बाकी राजकारण पाहू नये असं मला वाटतं. बरं, अरुण सावंतजी, मला खात्री आहे की तुम्हाला तिघांनी बोललेल्या बऱ्याचशा मुद्द्यांची उत्तरं द्यायची आहेत. आधी ती उत्तरं देताय की मी आधी माझा प्रश्न विचारू? तुमचा प्रश्न विचारा कविताजी. बरं, माझा प्रश्न असा आहे की आता हे सगळं झालेलं असताना तुम्ही असं म्हणताय वारंवार की याच्यामध्ये कुठेही राजकारण नाहीये, आम्हाला नाही दिली जरी जागा तिथे तरी आम्हाला त्याच्यामध्ये राजकारण वाटत नाही. पण असं म्हणत असताना याच्या टायमिंगकडे कसं दुर्लक्ष करावं? राजकारणामध्ये फक्त कृतीच महत्वाची नसते ना, तिचं टायमिंगही महत्वाचं असतं. निवडणुका ऐन तोंडावर असताना मुंबई महानगरपालिकेच्या जर हे होत असेल आणि तरी तुम्ही म्हणताय की याच्यामध्ये राजकारण नाहीये, कुठेही आमची कोंडी होत नाहीये, तर मग जरा आश्चर्य वाटणार ना. कविताची पहा, साधं सरळ उत्तर आहे. निवडणुका ह्या काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या आहेत. 17 नोव्हेंबर आदरणीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राटांचं जे काही याचा दिवस होता तो आज आहे. म्हणजे हे काय आम्ही ओढून ताणून तर आणलेलं नाहीये. मग त्या दिवशी जर हे असं काही जाहीर झालं, तो जर समजा योग साधून आणला तर त्यात गैर असं काय ना. उगीच त्याच्याकडे आपण शंकेच्या नजरेने बघणं हे योग्य नाही. दुसरी गोष्ट, आदरणीय प्रवीण पुरवजी यांनी मगाशी सांगितलं की एकनाथ शिंदेजी यांच्या शिवसेनेचा याच्यावरती एकही सक्रिय सदस्य नाही. आता सक्रिय सदस्य याची व्याख्या काय? तुम्ही सक्रिय सदस्य कोणाला म्हणता? आमच्या पक्षाचा जो एक नेता आज आहे, पक्षाचा नेता म्हणून ज्यांची नेमणूक झालेली आहे, असे शिशिर शिंदे हे सक्रिय सदस्य होऊ शकत नाहीत का? की सक्रिय सदस्याला आणखीन काही 2 शिंग असतात, तोच सक्रिय सदस्य मानला जातो? तर ते म्हणण्यात मला तरी काही असं अर्थ असं काही वाटत नाही. आपण राग म्हणून घेऊ नये. परंतु सक्रिय सदस्य म्हणजे म्हणण्याचा एवढाच अर्थ आहे ना की तिकडे त्यांचे 2 आमदार, भाजपचा 1 आमदार, तुमचा आमदार नाहीये म्हणून त्यांनी असं विचारलं. कविताजी, शिशिर शिंदे हे आमदार राहिलेले आहेत. आता आमदार झाला म्हणजे त्याला काही आणखीन वेगळं काही असतं असं काही नाही ना. शिशिर शिंदे अतिशय अनुभवी, बाळासाहेबांवरती प्रेम करणारे आणि बाळासाहेबांचं प्रेम लाभलेले, खास
शिवसैनिक आहेत म्हणून त्यांची नेमणूक झाली असू शकेल असं आपण मानलं पाहिजे, त्यात काही गैर नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येक राजकीय पक्ष हा राजकारण करत असताना थोडेसे छक्के पंजे हे करत असतो. मगाशी आपण उदाहरण दिलं आपले चिराग पासवानजी आणि त्यांच्या पक्षाचं. तर प्रत्येक, मग ती भाजपा म्हणा, उबाटा शिवसेना म्हणा, मनसे म्हणा किंवा आमची शिवसेना म्हणा, राजकारणामध्ये राजकारण हे येणारच. राजकारणामध्ये आम्ही जर काही तिथे भजन करत बसलो तर ते योग्य ठरणार नाही. तेव्हा जे काही चाललेलं आहे ते योग्य चाललेलं आहे. बाळासाहेबांच्या आत्म्याला आनंद होईल अशीच गोष्ट सरकारने केलेली आहे आणि हे मतं मिळवण्याकरता आम्ही केलंय यात मला जरा सुद्धा काही अर्थ वाटत नाही. कारण मतं ही आम्ही केलेल्या कामावर आम्हाला जनता देणार आहे. या मुंबईमध्ये आम्ही जी काही एकनाथ शिंदेजींनी या गेल्या 3 वर्षात कामं केली जनतेमध्ये मिसळून, त्या कामांवरती आम्ही मतदान मागणार आहोत आणि आम्हाला मिळणार आहे. बरं, बघा प्रवीण पुरोसर, याला म्हणतात राजकारण. म्हणजे कळ जरी आली तरी ती सांगताही येणार नाही आणि काही झालेलं नाही असं सांगावं लागेल, अशी व्यवस्था करणं याला म्हणतात खरं राजकारण. बरोबर आहे ना? हे स्मारकाचे नोंद, हे जे जाहीर करणं हे पण कामच आहे ना, हे पण काम त्यांनी केलेलंच आहे. त्यामुळे या कामावर सुद्धा पॉझिटिव्ह आम्ही जाहीर करण्याबद्दल नाही म्हणत आहोत, ते केव्हा जाहीर केलं याच्याबद्दल पण बघितलं पाहिजे ना. 2022 ला राजीनामा दिला होता, हो 2025 मध्ये आलो आपण. झाली असते 2026 ला तर काय बिघडणार होतं, पण 25 लाच झाली ना बरोबर जाहीर. आता याच्याबद्दल काय म्हणाल? नाही, टायमिंग हे बघा, थोडं बहुत मी परत एकदा सांगतो की गेले 1 वर्षभर त्या कामाची गती आणि कामाचे प्रशासकीय निर्णय होत नव्हते. वारंवार आमचे सुभाष देसाई सरकारला पत्र लिहित होते आणि त्या पत्रातून हे सगळं झालं. आता फक्त तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की आजच का केलं आणि कालच का केलं, टायमिंग हा फार महत्वाचा विषय आहे. कदाचित भारतीय जनता पार्टीला एक असं वेगळं राजकारण करायचं असेल म्हणून ते केलं, पण आम्ही आता या क्षणाला ते राजकारण म्हणून पाहत नाहीये असं आमचं मत आहे. मग तुमच्या सोयीचं आहे म्हणून सध्या तुम्ही राजकारण म्हणून नाही बघितलं तरी चालणार आहे. बरोबर ना पुरोसर? बरोबर आहे, बरोबर बरोबर आहे, बरोबर आहे. राजकारण म्हणून जर नसेल पाहत तर मग त्याच्यामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा फार मोठेपणा आहे त्याच्यामध्ये, असा तो अर्थ त्याच्यामध्ये निघतो. आणि मला असं वाटतं की 2017 मध्ये ज्या पद्धतीचं अभूतपूर्व यश भारतीय जनता पार्टी आणि त्यावेळच्या शिवसेना युतीला मिळालं होतं लोकल बॉडी इलेक्शन्स मध्ये, साधारणपणे ती स्थिती आता आहे. फक्त 3 वेगवेगळ्या युती तिथे निर्माण झालेल्या आहेत आणि या सगळ्याला शह देण्यासाठी कदाचित ज्या वेगवेगळ्या खेळी खेळल्या जात असाव्यात त्याच्यामधली ही खेळी असू शकते. आणि आता जसं दोघे जण म्हणतात आहे की ज्यात राजकारण नाही आहे तर देवेंद्र फडणवीसांचा मोठेपणा आपल्याला मानावा लागेल. देवेंद्र फडणवीसांचा ही राजकीय चाणाक्षपणा असं आपल्याला म्हणावं लागेल. देवेंद्र फडणवीसांचा मोठेपणा जितका आहे तितकाच. बोला मोदीजी बोला. आधी तुम्हाला साधारणतः गेल्या महिन्याभरातल्या काही घटना आपल्याला सांगू शकतो. त्या घटनेचा अभ्यास केला तर हे झालं असं म्हणायला हरकत नाही. एक महाराष्ट्राची मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक, बरोबर, ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक, बरोबर, मुंबईमध्ये झालेल्या वेगवेगळ्या असोसिएशनच्या निवडणूक, काय या सगळ्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे गटाचंही काही मत होतं, तेही एका दूतामार्फत पाठवलं गेलं असं अनेकांच्या वर्तमानपत्रातही आलेलं आहे. आणि त्याप्रमाणे शरद पवार साहेबांनीही पाठवलं होतं. याचं कॉम्बिनेशन करून नीट कुठलाही वाद न करता गेले महिन्याभरातल्या सगळ्या या असोसिएशनच्या निवडणुका असतील, ऑलिम्पिक असोसिएशन असेल, मुंबई क्रिकेट अजून हे नीट झालेले आहेत, योग्य प्रतिनिधित्व झालेलं आहे. कदाचित त्या कामामध्ये उद्धवजींनी हे प्रॉमिस विचारलं असेल आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं असेल. याच्यात चाणक्य नीती काही फार मोठी आहे असं मला वाटत नाही. बर, प्रवीण पुरोसर, हा प्रवास अचंबित करणार आहे. म्हणजे एकतर मी राहीन ते एकतर तू राहीन, इथपासून सुरू झालेला हा प्रवास आता काय फारसं राजकारण नाहीये. ते बोलतायत आमच्याबद्दल चांगलं, ते काय आम्हाला फार वाईट बोलत नाहीयेत. पाठवला असेल एखादा दूत, सगळ्या निवडणुका होतात तेव्हा त्यांनी घेतलं असेल आमचं मत विचारात, इथपर्यंत आलंय. याचा अर्थ पडद्यामागे बरंच काहीतरी वेगळं घडतंय हे मान्य करायला आता फारशी अडचण यायला नको. खरं आहे अगदी. मी सांगतो, शरद पवारांनी आतापर्यंत क्रिकेट असोसिएशन असो की ऑलिम्पिक असोसिएशन असो,
या ठिकाणी कधी राजकारण केलेलं नाही. मग आशिष शेलार असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे इतर कोण नेते असतील, जर या इलेक्शन मध्ये उतरले तर एकमेकांच्या बरोबर बसून तो निर्णय घेणं, कारण आपल्या क्रीडा क्षेत्र जे आहे त्याची उन्नती वाढवण्याचा त्याच्या पाठीमागचा हेतू असायचा. कधी त्यांनी राजकारण नाही केलं. पण एकदा शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयानंतर किंवा शरद पवारांनी सहकार्य दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांना त्याच्यानंतर सहकार्य केलंच असं दिसून आलेलं नाही. आता या घडीला परत ह्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन ती एक मोठ तयार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये राजकारण हा आपण जर मागच्या दारूतून कोण जर पाहत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो की उद्धव ठाकरेंना विश्वासात घेणं, तिथे आशिष शेलारांनी एकत्र बसणं, आपण या इतर राजकारणामध्ये पाहतो हे एकमेकांना दोष देत असतात. कोणीतरी त्या शरद पवारांना कोणतं सांगतं, कोणतरी उद्धव ठाकरेंना काहीतरी बोलत असतं, तिसऱ्या बाजूने आशिष शेलारांना कोणतरी बोलतो, नंतर मग देवेंद्र फडणवीसांना कोणतरी दोष देत असतो. या सगळ्या गोष्टी राजकारण जातात. पण क्रीडा क्षेत्रामध्ये एकत्र आल्यानंतर आपल्याला वाटतं आता याच्यापुढे सगळं थांबेल की काय, पण ते दुर्दैवाने थांबत नाही. म्हणजे एके ठिकाणी आपण हे सांस्कृतिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, त्याच्यामध्ये महाराष्ट्राला चांगला अवतार देण्याचा प्रयत्न करत असताना राजकारणामध्ये मात्र एकमेकांना म्हणजे गाडण्याचा प्रयत्न कसा केला जातो हे आपण आता बघतो. हे सगळं ते पाहायला मिळतं. त्याच्यातून खूप म्हणजे आपल्या महाराष्ट्राची या राजकारणातली अवनती म्हणता येईल. या निमित्तानं का होईना पण किमान उद्धव ठाकरेंना या समितीचं अध्यक्षपद दिलं आणि महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक वेगळं दाखवून देण्याचं उदाहरण दाखवून देण्याचा प्रयत्न केला की आम्ही बाबा या सगळ्यामध्ये राजकारण करत नाहीत, पण राजकारणाच्या खेळी बरोबर चालतात. हे आपण त्याच्यात मला एक शंका अजून अशी येते, कारण आपण जर आता जवळपास 9 वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत, पण याच्या अगोदर जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पुरस्सर व्हायच्या त्यावेळेस सातत्यानं म्हटलं जायचं की आम्ही राज्यात कुणाला निवडून देऊ, देशात कुणाला निवडून देऊ ते देऊ, पण आम्हाला मुंबईमध्ये स्थानिक पक्ष हवाय की ज्या पक्षाशी आम्हाला लगेचच संपर्क साधता येईल, ज्या पक्षाचे लोक आम्हाला लगेच अवेलेबल असतील. आणि त्यामुळे शिवसेना ही पहिली पसंती असायची आणि त्याचा फायदा 20-25 वर्ष शिवसेनेला मुंबईमध्ये झाला. आता जेव्हा 9 वर्षांनंतर या निवडणुका होतील, परिस्थिती जेव्हा पूर्णपणे बदललेली आहे, तेव्हा लोकसभा आणि विधानसभेमध्ये जेवढा सहानुभूतीचा फायदा झाला नाही त्याच्यापेक्षा जास्त फायदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होईल अशी भीती वाटल्यामुळे किंवा अशी शंका असल्यामुळे आता आधीच सावध पावलं बोचली जात आहेत. नाही, कविताजी कसं माहितीये का, तुम्ही एक लक्षात घ्या की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड कडवट वातावरण महाराष्ट्रामध्ये होतं. शिवसेनेला ते गृहीतच धरत नव्हते की आपण त्यांच्यावर कधी बसू शकू. पण या मुंबईतल्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड अशी एक तणावाची परिस्थिती या दोन वैचारिक दरी असलेल्या दोन पक्षांमध्ये होती. म्हणजे जर मुंबईमध्ये, तरीही मुंबईमध्ये जेव्हा सत्ता जर आणायची असेल तर शिवसेना हवी असं पाठीमागच्या दारातून नेहमीच शरद पवार पण सांगायचे, त्यांचे कार्यकर्ते सांगायचे, काँग्रेसचे नेते सांगायचे, आम्हाला माहिती आहे शिवसेना आमचं जमत नाहीये, पण मुंबई जर महाराष्ट्राची राखायची असेल तर शिवसेना पाहिजे. हे सगळे विरोधातले नेते सांगायचे, पण भारतीय जनता पक्षाचे नेतेही सांगायचे. जेव्हा भारतीय जनता पक्षाची तेवढी ताकद नव्हती, पण जेव्हा ती शिवसेनेवर कुरगोडी करून जेव्हा ताकद निर्माण झाली भाजपची, त्याच्यानंतर त्यांनी हे जे काही शिवसेनेला असलेलं दातृत्व जे आहे ते सोडून दिलं आणि आता आम्ही आमच्या कलेवर जाणार, आमच्या ताकदीनं करणार, अशी त्यांची भूमिका आता नव्यानं सुरू झाली. पण पूर्वी तसं नव्हतं. तेव्हा शिवसेनेशिवाय मुंबईला पर्याय नाही, शिवसेनेशिवाय मुंबईला तरणोपाय नाही, हे सांगणारे हेच नेते होते. त्याच्यामध्ये आता शरद पवार तर त्यांना पूर्णपणे पाठिंबा देतात. काँग्रेसचा आतापर्यंत पाठिंबा होताच. या घडीला काँग्रेसने सांगितलं एकला चरोर आहे, कारण काँग्रेसची भूमिका ही आता झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीवर अवलंबून होती. कारण मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसेला जर सपोर्ट केला तर बिहारमध्ये त्याचा फटका पडेल हे काँग्रेसला माहिती होतं, पण फटका पडलाच. त्याच्यानंतरही आजही काँग्रेसची भूमिका अगदी सरळ, अगदी स्पष्टपणे असं नाहीये की आम्हाला शिवसेना नकोय, शिवसेनेशिवाय तरणोपाय नाही, हे मानणारा एक गट काँग्रेसमध्ये आजही आहे. आणि तो आपल्या प्रदेशाध्यक्षांना दोष पण देतोय की तुम्ही थेट असा दोष कसा काय देता. जर शिवसेना तुम्हाला विधानसभेला चालत असेल, शिवसेना तुम्हाला लोकसभेला जर चालत असेल, तर मुंबई महानगरपालिकेला का नको असे दोष देणारा एक गट ही काँग्रेसमध्ये असेल. बर, खरं तर या सगळ्या मुद्द्यावर अनेक प्रश्न उपस्थित होतात. चर्चेच्या शेवटाकडे येते, मला क्लोजिंग द्यायचंय, पण त्याच्या अगोदर अरुण सावंतजी काही सांगायचंय का तुम्हाला? मला एवढंच सांगायचंय, आता ज्या ज्येष्ठ यांनी जे विचार मांडले ना, त्यांनी जे सांगितलं ते अगदी 100% बरोबर आहे. की पूर्वी असं म्हटलं जायचं की महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाची असू देत,
परंतु मुंबईमध्ये शिवसेना ही हवीच आणि शिवसेनेच्या हातामध्येच महानगरपालिका पाहिजे, यात असत्य असं काहीच नाही. परंतु त्यावेळेचं जे नेतृत्व होतं, त्यावेळेचं शिवसेनेचं नेतृत्व, उबाटा शिवसेनेचं आत्ताचं जे नेतृत्व आहे त्यापेक्षा फार फरक होता. आत्ताचं जे नेतृत्व आहे ते अतिशय मवाळ आहे आणि त्यावेळेचं नेतृत्व हे जहाल होतं. आता जर आपण शिवसेनेचं नेतृत्व इकडच्या बघितलं, जी मूळ शिवसेना म्हणून आपण सध्या मानतो, जी आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, त्या शिवसेनेला जर आपण म्हटलं तर ते बरोबर होईल. कारण उद्धव ठाकरे यांच्या अंडर जी आता शिवसेना काम करत आहे तिच्याकडे काय बरोबर होईल अरुण सावंत सांगताय राहिलंच तुम्ही. नाही. इकडे मुंबई आणि ठाण्यामध्ये एकमेकांच्या विरोधात तुम्ही उभ्या आहात, शिवसेना आणि भाजपांतर तुम्हाला बोलता येत नाही अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही सांगता काय जहाल आहोत म्हणून. राजकारणामध्ये हे युद्ध आहे, राजकारण हे युद्धाप्रमाणे लढावं लागतं आणि ठाण्यामध्ये आम्ही ते लढणार. कविताजी, अरुण सावंतजींना हे सांगा, मुंबईचे 3 खासदार शिवसेने उद्धव ठाकरेंचे आले, 10 आमदार आले, तुमचा एकच खासदार आणि 4च आमदार आलेत. हा फरक आहे, एवढं सांगा. ठीक आहे ना, म्हणूनच काही फरक नाही पडत. हा ठीक आहे. नाही मग मुंबईत कोण वाढलं? आम्ही वाढलो का तुम्ही वाढला? नाही, हॅलो, तुमचे 10 आमदार इकडे निवडून आले म्हणजे तुम्ही इकडे मुंबईत ताकदवर झाला असं म्हणत असेल तर आता तुमची ताकद महानगरपालिकेमध्ये दिसून येईलच ना. आता सगळ्यांचीच दिसेल महानगरपालिकेमध्ये, सगळ्यांचीच दिसेल. आणि म्हणूनच या चर्चेची सुरुवात करताना मी म्हटलं होतं की 2025 ची ही निवडणूक वेगळी असणार आहे. कारण 2019 नंतर महाराष्ट्रात जे जे काय बदल झालेले आहेत, जे काही पक्ष फुटलेले आहेत, ज्या काही युत्या आघाड्या कधी महाराष्ट्राने कल्पना केल्या नव्हत्या तिथे जाऊन पोहोचलेल्या आहेत, त्या सगळ्यामध्ये प्रत्येक पक्षाबरोबर किती लोक आहेत, कुठे किती लोक आहेत याचं उत्तर या निवडणुका देणार आहेत. कारण याच निवडणुका असतील जिथे आता तरी सध्या तरी युत्या आघाड्या दिसत नाहीये. त्यामुळे जर सगळे स्वतंत्र लढले तर इथे प्रत्येकाला कळेल की हम कितने पानी में है. आणि त्यामुळे या निवडणुका प्रत्येकासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि त्यातलं सगळ्यात क्रीम निवडणूक कुठली असणार आहे ती अर्थात मुंबई महानगरपालिकेची आणि मग MMR रिजन मधल्या ज्या सगळ्या महापालिका आहेत त्याच्या. त्यामुळे मुंबईमध्ये जर निवडणुकांच्या अगदी काही दिवस अगोदर अशी एखादी घडामोड घडत असेल तर त्याच्याकडे फक्त विचारांचा वारसा, कुटुंबाचा वारसा म्हणून बघणं हा भाबडेपणा ठरेल. ती राजकीयच खेळी आहे. त्या राजकीय खेळीमध्ये कुणाला फायदा कुणाला तोटा याची चर्चा म्हणून महत्त्वाची ठरते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राजकीय खेळी तीच मास्टर स्ट्रोक ठरते जो स्ट्रोक दिसतो तर खरा, मात्र त्या स्ट्रोक बद्दल ज्यांच्यावर तो केला गेलेला आहे त्यांना बोलता येत नाही, तक्रार करता येत नाही. असा जर तो मास्टर स्ट्रोक असेल तर मात्र ती खेळी राजकारणातली सगळ्यात उत्तम खेळी मानली जाते. आज जे सगळ्या महाराष्ट्रात झालेलं आहे ते तसाच मास्टर स्ट्रोक आहे का, आणि जर तो असेल तर त्याचे काय परिणाम होतात हे पाहण्यासाठी फार काळ थांबण्याची आपल्याला गरज वाटणार नाही. पण ज्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत सध्या राजकीय पटलावर त्याचं विश्लेषण करणं महत्त्वाचं. म्हणून ही चर्चा, आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.